असं खुश आहे? का बरं खुश आहे बाळा? का पावभाजी बनवली आहे? हा, आज बाळाचा ओपन हाऊस झालेला आहे आणि रुद्रला सगळ्यामध्ये आउट ऑफ भेटलेले आहेत. फक्त EVS आणि ग्रामरमध्ये अर्धा अर्धा मार्क्स कट झाला ना, त्यामुळे त्याचा 1 मार्क्स फक्त गेलेला आहे. 60 पैकी 59 भेटले. पेपर खूप छान लिहिलाय रुद्रनी, हो ना? खुश? हा, छान छान लिहिलाय. त्यामुळे आज आहे आमच्याकडं पावभाजीचा बेत. मस्तपैकी अशी पावभाजी बनवलेली आहे मी. आता आम्ही पाव भाजतोय. आता पाव भाजून झाली की आम्ही मग खायला घेणार. मग टेस्ट कशी झाली आहे मग कोण सांगणार? रुद्र. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. किती मस्त पावभाजीला कलर आलाय ना. पावभाजीमध्ये बीट पण टाकते, त्यामुळे बीटामुळे छान कलर येतो. पावभाजी वाढायला पळीच राहिलेली, त्यामुळे रुद्रला मी पळी आणायला किचनमध्ये परत पाठवलेलं होतं. किती मस्त दिसतोय कलर बघा. आणि अशामुळे सगळ्या भाज्या पण रोजच्या खायच्या पोटामध्ये जातात. त्यामुळे तर मी पावभाजीमध्ये सगळ्या भाज्या टाकून देत असते. सर्व करेपर्यंत दम नव्हता रुद्रला. रुद्राचा ओपन हाऊस होतो 12 वाजता, त्यामुळे तिकडून त्याला ट्युशनवरून घेऊन स्कूलमध्ये गेलो. ओपन हाऊस करून वगैरे घरी आलो. त्यामुळे भूक खूप लागलेली, त्यामुळे कांदा आणि लिंबू फक्त चिरून कोथिंबीर तर घ्यायची विसरलीच. इकडे रुद्राच्या पप्पांचं ताट बनवलं. इकडे रुद्राला मोठं ताट लागतं कांदा टाकू सगळ्यांपेक्षा, त्यामुळे इकडे रुद्राला देत होते मी. लिंबू देऊ का तुला? छान असे बटर लावून मस्त असे पाव भाजलेले होते. टेस्ट करू. कशी आहे? आवडली? खावा. नक्कीच काल रात्रीला जवाहरनगर पोलीस स्टेशनसमोर ग्रामस्थांनी ठिय्या मांडलेला होता. त्यानंतर पोलिसांनी आश्वासन दिलेलं होतं की जे झालेल्या जोपर्यंत लेखी आश्वासन ग्रामस्थांना आणि मृतकाच्या कुटुंबियांना मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका आता घेण्यात आलेली आहे. आतमध्ये काँग्रेस प्रदेश. मी इकडे घेतलेल्या पावभाजीचा पहिला बाईट या सगळ्यांना वाढलं आणि मग मी घेतलं लास्टला. इतकी यम्मी झालेली ना, खूप छान झालेली. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.